आणि मला कौतुक आहे शेतकऱ्याचं. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले. पांडुरंगाने मला सगळ्यात मोठं वैभव दिलंय की माझा बाप शेतकरी आहे. अरे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. एवढं मोठं ज्याचं मन आहे तो शेतकरी आहे. सामर्थ्याने सांगायचं रे, तो जनावरात आणि माणसातही फरक करत एवढं विशाल हृदय त्याचं कमी आहे का? आता मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? हा, मग शेतकरी काटा कसा बघतो? हा, शेतकरी काटा कसा बघतो? अहो लेकरूच आहे ते, त्यानं रडले म्हणजे काय नवलंय? म्हाताऱ्यानं रडल्यावर बघत, लेकरू रडल्यावर कुठं बघायचं? ते लेकरूच आहे. जेव्हा म्हातारा बोंबलं तेव्हा बघायचं मला सारखं, ते नवल आहे ना. बोलत सांगा, पायात काटा मोडला काही नवल आहे? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा असतं. बरं खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसायला? 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडलाय, अवलीला त्रास झाला, विश्वाच्या मालकाला, त्रैलोक्याचा नाथ, जगाचा बाप, अख्खं विश्व ज्याच्या नजरेवर चालतो तो विटेवरचा मालक धावतो पाठीमागे जिजाच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवू द्या, मग येते दर्शनाला. विठेवरच्या मालकाला थांबून तुकोबांना भाकरी द्यायला गेलेल्या जिजा परत येऊन पाहतात विठ्ठल जाग्यावरच आहे. जिच्या चरणाच्या स्पर्शासाठी ऋषीमुनी तपस्वी झाडावर उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी ज्या ऋषीमुनींचे हाड प्राणी पक्षी खातात, जरी त्यांना भान राहत नाही, एवढी तपश्चर्या करूनही ज्यांना देव मिळत नाही, तो विटेवरचा मालक हिच्यासाठी थांबावा. अहो जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेऊन थुका लावून काटा दिसतो का बघावा. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्याने 2-4 वेळा लावावा. सरपंचाला नाही, पण सरपंचनीला भलताच राग यावा. तुमची नाही बरं, पंढरपूरची. आमच्या सरपंचनीला राग आला, आमची पंढरपूरची मालकीन. आता ही तक्रार आईकडेच काय करायची? सासरवाशीन तक्रार बापाकडे करू शकते ना, ती आईकडेच करते का? बापाकडे पटकन मन झजवत नाहीये, मग आईकडे. कारण आम्हाला माहित आहे, कोणी ऐकू ना ऐकू, आई बोलायला सोपं जातं, हे की नाही? कार्तिकी जवळ आली, देव काही उठे ना, विनंती रखमाईला केली. राही रखमाबाई तुम्हाई पोत्यात या, राही रखमाबाई तुम्हाई पोत्यात या तया, सेज हलवोनी जागे करा देवराया, सेज हलवोनी जागे करा देवराया, सेज हलवोनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हारे उजारया, राही रखमाबाई तुम्हारे उजारया, सेज हलवोनी जागे करा देवराया, सेज हलवोनी जागे करा देवराया, सेज हलवोनी जागे करा देवराया. अधिकार तुमचा पाय लक्ष्मीचे हाती, किसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मजतीनाचे बुद्धरी. नामदेवरायची बायको राजाई तक्रार करते रखमाईकडं, म्हणते सासरवास आहे हो, कसं सांगू कोणाला, विठ्ठल ऐकेल की नाही माहित नाही, म्हणून सांगते तुम्हाला. आहा रखमाबाई सांगत त्या विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हाबाई, वेडा झाला नामा तुम्हाबाई. आधी होती सावकारी अशी आलो भिक्षेवरी, आधी होती सावकारी अशी आलो भिक्षेवरी. आह रखमाबाई रखमाबाई रखमाबाई, आह रखमाबाई रखमाबाई, आह रखमाबाई सांगत विठ्ठला विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हाबाई, तुम्हाबाई वेडा झाला नामा, वेडा झाला नामा, वेडा झाला नामा तुम्हाबाई. कोणाला सांगताय? आईला सांगताय. जवळ आहे ना, जवळचं नातं आहे. कुणाकडे? तुम्ही तरी सांगा, पटकन मन मोकळं कुठं होतं? आई जवळ होतं की नाही? मग सासरवाशीन आईलाच सांगतं. मग आई अधिकार आहे तिचा. रखमाई म्हणली विठ्ठलाला, का हो कोणाला नाही कळालं तरी मला माहित आहे तुमचा अधिकार, त्रैलोक्य तुमच्या इशाऱ्यावर चालतं, त्रैलोक्याचे धनी तुम्ही, अर्धा तास झालं तुका लावता, काटा दिसेना तुम्हाला.
एवढं तुम्हालाही कळतं की बोरच्या माय मावल्या विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग काहो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारीही आम्हीच आहे. आमच्या तुकोबाची पत्नी तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. अरे नवऱ्यानं संसार सोडला तरी जिनं सामर्थ्यानं संसार सांभाळला, नवऱ्याची साथ नसताना जिने संसार सामर्थ्याने टिकवला, अशा बाईच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांगा बरं मला? एवढं तुम्हाला सांगा इमानदारीने. विठ्ठलाचा काटा, विठ्ठलाने जिजाऊचा काटा काढला. जिजाऊ दोन झाल्या, छत्रपतींची आऊसाहेब त्या जिजाऊ आणि तुकोबांची पत्नी त्या जिजाऊ. दोन्ही जिजाऊ सामर्थ्यवंत होत्या. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. बोरजकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं कारण काही देवापर्यंत गेलंच नाही का? सासरवास देवाशिवाय कोण ऐकणार आहे? मग सासर वाशन बाई अशी नदीच्या किनाऱ्यावर धुणं धुवायला गेली. हातानं घरचं आणि तोंडानं गावचं. कळलं तिलाच कळलं महाराज बरं का. अशी धुणं धुत होती. धुणं धुवून झालं तरी नदीवरचं काही उठे ना. शेजारची येऊन बसली, म्हणली काय झालं गरडायला? काय सांगू म्हणली तुला? कसं सांगू? काय ती सासू, काय तो सासरा, काय ती जाऊ, काय ती नणद, सगळं सहन केलं असतं. सगळं सहन केलं असतं. फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होती. कळतंय की तुम्हाला? कुठला वाला? ज्यांना साखरपुड्यापासून लग्नापर्यंत भलते मिस कॉल केले तो वाला. जो साखरपुड्यापासून लग्नापर्यंत तुझ्याशिवाय क्षणभर निघणार नाही असं म्हणायचा, आणि लग्न झालं की तुला बघितलं की मस्त खालतंय असं म्हणायला चालू केलं, तो वाला. हो की नाही? तो चांगला पाहिजे होता. त्रास होतोय कोणाचा? सगळ्यात पहिल्यांदा झाला त्रास तो माझ्या सासऱ्याचा. नीट आहे का? शब्दरूपी सासरा नाहीये हा. हा सासरा म्हणजे दंभ, हा सासरा म्हणजे असत्य, हा सासरा म्हणजे द्वैत. माऊली सांगतात, द्वैताची झाडानी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. द्वैत असत्य, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दम्म धर्म. ते नजर पवित्र नाही, अंतकरण शुद्ध नाही, काय योग याग करून देव मिळणार आहे? हे सगळं असत्य, दंभ आहे. दंभ, असत्य, द्वैत याचा अर्थ सासरा. हा सासरा म्हणजे खोटारडेपणा. मला कळावं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. कल्पनेची वादा न हो कवणे काळी ही संत मंडळी. माझ्या वाट्याला दुःख आहे कारण दंभ नावाचा सासरा जवळ आहे. मला अजूनही कळलं नाही की मी नाहीये. अजूनही मला वाटतं की हे सगळं माझं आहे. ज्या दिवशी मला कळेल मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काहीच करत नाही आम्ही. विचारलं लोकांनी, खायची पंचायत, काय खावं कळत नाही. राहायची पंचायत, बंगल्यावर बंगले बांधले. माणसं विचारत नव्हती, आज माग पुढं पळतात. कुणीतरी सांगा त्यांना, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हो कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. मी काहीच करत नाहीये. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे, नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी. पण माझी अवस्था, आमची अवस्था वनात कासव गीत गाय. कळलं त्यालाच कळलं महाराज. आम्ही अजूनही कल्पनेत आहे, आम्हाला अजूनही आमचंच मोठेपण करायचंय. माझ्या मोठेपणाचा सासरा तेवढा मान. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. अजून त्याच्या पलीकड त्याच्या वरचढ आहे ती सासू. सेकंड वासना. मग ती पैशाची असू दे, कामाची असू दे, कोणाची वासना वाईट. वासनेच्या पोटी लय गेले. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानी, आयुष्यभर.
श्रीमद नारायण 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 हरि नारायण भगवत नारायण 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 नारायण. आयुष्यभर एक दिवशी गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत होत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या माग मास लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागे मासच लागतात. कळतं की तुम्हाला महाराज? दुसरं काय लागतं ते बघून नारदाला वाईट वाटलं. नारद म्हणले एकटं जगण्यात मजा नाही. कोण नाही? आई आहे, तिला माहित आहे 11ला संपत. तिला माहित नाही आज उशिरा सुरू झालाय महाराज. आयुष्यात कोणी असो नाही तर नसो, अख्खं जग जेव्हा साथ सोडतं ना, तेव्हा जी सामर्थ्याने साथ देते ना तिला माय म्हणायचं. अख्ख्या माणसाने संकट टाकावी, अख्ख्या लोकांनी वाईट बोलावं, तरी सामर्थ्याने ना तिने साथ द्यावी, तिला आई म्हणायची. आता बाप सोबत असल्यामुळे फोन आईचाच येतो महाराज. बाप सोबत आहे ना त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. सामर्थ्य असतं, ताकद आहे. चला, नारदाला मासोळीकडे बघून वाटलं. विषयाकडे आलात का तुम्ही? नारदाला मासोळीकडे बघून वाटलं एकटं जगण्यात मजा. सहसंगिनी पाहिजे, बायको पाहिजे. आणि बायको कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला वाटत. आता एवढे हे टाळकरी उभे राहिले, ह्यांनाही वाटतं. घरी गेल्यावर एवढं हरिपाठात नाचून पाय दुखतात, पाय दाबाय बायको पाहिजे. वाटतं यांनाही वाटतं. एवढा बदडीला पखावा आज, घरी गेल्यावर हात दाबायला बायको पाहिजे. कोणाला वाटत नाही? गायनाचार्यांना वाटतं. एवढा सुंदर गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं सॉरी माय मिस्टेक सॉरी आपलं चोळाय महाराज बरं का. बायको पाहिजे, कोणाला वाटत नाही? बायको प्रत्येकाला आवडते महाराज. बायको लागते. काय करू नाही करायची महाराज? ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा. देव लवकर भेटेल तुम्हाला. आयुष्यपत सांगते मी असा नीट राहावा. बायको असावी, लेकरं असावी, संसार असावा, वासनेशी विलिप्त असावा. बायको कुठं नाही येड्यावणी करायचं लय नसते. मी जशी आहे तशी. आपण काही संत नाहीये, आपल्याकडनं चुका होणं साहजिक आहे. त्यामुळे मी असं मला हे जमत नाही, मला सगळं जमतं. नजरे आड तुला सगळं जमतं, फक्त नजरे समोर तुला काही जमत नाही. त्यामुळे मी अशी आहे ना, मी सामान्य मला सगळं आवडतं. ठीक आहे, सगळं ठीक, ओके. या विषयात लय भामटेपणा करायचं नाही. तर महाराज नारद म्हणले एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. आता ह्यांनी जरा इकडे तिकडे वशिला लावावा. हे डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडेच गेले. आजच शपथविधी झाली. आता कुठं लोड मधनं मुक्त झाले होते मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याची शपथविधी फक्त ह्यांच्यामुळे झाली. ओनली लाडकी बहीण महाराज. बायकांनी सिद्ध केलं आयुष्यभर नवऱ्यानं सांभाळलं तरी किंमत नसती. माहेराची एक साडी सुद्धा ती वर्षभर मोबलती. भावानं घेतली. चला जाऊ, तुमचं श्रेय आहे, दुसरं कोणाचं नाही. शपथ दिली झाली. मुख्यमंत्र्यालाच म्हणले. मुख्यमंत्री कोण आमचा? विठ्ठल. डायरेक्ट भगवंताला म्हणले देवा बायको. देव म्हणलं कर ना मग, तू दे. म्हणलं मी कुठून देऊ? तुला 16,108 दे 2-4 मला. काय फालतू पण आहे रे असला. देवाने तुम्हाला माहित आहे का गेला का? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. त्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत आम्ही. 7व्या अवतारामध्ये सामर्थ्याने तुमची बायको पत्नी होती, देवी होती सीता, तिला समाजाने सोडलं नाही, तिला अग्नी परीक्षा द्यायला लावली. समाज आम्हाला सोडणार आहे? परपुरुषाच्या छायेत राहून आलो, आमच्या पावित्र्याची पावती जगाला द्यायची तरी कशी? अरे बाईचा जन्म आमचा, स्त्रीचं जगणं म्हणजे स्वाभिमानानं नाही जगता आलं तर स्वाभिमानानं मेलेलं बरं असं आयुष्य आमचं. अपवित्र जगणंच नको देवा आम्हाला, त्यापेक्षा जीव देतो. कृष्णाने सांगावं कशाला काळजी करता? विचारलं तुम्हाला कुणी कोण तुम्ही तर ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला अधिकारानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो परमात्मा आहे माझा. हेही नीट ऐकत जा. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे नकडे कान्होबाचे देव आहे तो. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. एवढी